त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे, आमदार अमोल मिटकरी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, आणि त्याचबरोबर भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आजच्या या चर्चेमध्ये. आणि त्याचबरोबर सुरुवात करणारे मी अमोल मिटकरी यांच्यापासून. आत्ताच आपण खरं तर ऐकलत की शरद पवारांच्या महिलांच्या जी काही कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये असं सूत्रांकरवी सांगण्यात येत आहे की एक भाजप वगळता कुठल्याही पक्षाबरोबर युती केलेली चालेल. याचा अर्थ विविध ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र येताना दिसतील का? तुम्ही काय म्हणाल याबद्दल? पहिल्यांदा तर पूर्वी जी मला तुम्ही बोललात त्यावेळेस पक्ष फोडणारे अजितदादा असा एक शब्दप्रवाह आलाय का, एकदा तो चेक करावा लागेल, आणि जर तसं असेल तर तो तुम्ही कृपया करून परत घ्यावा अशी माझी विनंती आहे. दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की महायुतीच्या आपल्या युतीच्या संदर्भामधला, तर महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना अजितदादा 6 दिवसांपासून ज्या काही आमच्या मॅरेथॉन बैठका जिल्हा वाईज आणि विभाग वाईज सुरू आहेत, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे, आणि त्यामध्ये असं सूर आहे की पहिलं प्राधान्य महायुती म्हणून लढण्याकरता, दुसरं प्राधान्य शिवसेना किंवा भाजप अशी जर युती कुठं होत असेल की एका ठिकाणी शिवसेनेसोबत काही ठिकाणी भाजपसोबत स्थानिक परिस्थिती पाहून, तर ते दुसरं प्राधान्य, आणि तिसरं प्राधान्य मग स्वबळावर, असे 3 फॉर्म्युले ठरलेले आहेत. पण याच्यामध्ये कुठेही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षासोबत जाण्याचा दुरान्वयी संबंध येत नाही. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. पण असा कुठलाही प्रस्ताव जर आला तर राष्ट्रवादी नाकारणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादींकडनं जर प्रस्ताव आला तर? नाही, असं आहे, महाविकास आघाडी किंवा पवार साहेबांच्या पक्षाचा प्रस्ताव येण्याचा काही संबंध येतच नाही. आणि जर तसा प्रस्ताव आला तर आमचा तो प्रस्ताव कुठं तशा पद्धतीनं स्वीकारला जाईल किंवा आम्ही स्वीकारू अशी दूर परिस्थिती नाही आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे. फक्त माझे परत तुम्हाला स्मरण करून देतो की पक्ष फोडणारे अजितदादा हा जो शब्द आपल्या चॅनलवर आपल्याकडून आलेला आहे तो कृपा करून आपण परत घ्यावा. कारण पक्ष फोडणारे अजितदादा हा शब्द जर येत असेल तर त्याचे वेगळे मग त्याचं स्पेशल चर्चा लावावी लागली. कसा पक्ष फुटला, कोणी फोडला, काय झालं, याची चर्चा फार गहन होईल. त्याच्यामुळे तुर्तास एवढं सांगतो की आजच्या चर्चेचा विषय जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा, त्यामध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे लढण्याचा अंतिम निर्णय केलेला आहे. दुसऱ्याकडून प्रस्ताव जर आलाही तरी आमचा निर्णय ठाम आहे. महायुतीमध्ये पहिलं प्राधान्य महायुती म्हणून, दुसरं प्राधान्य स्थानिक भाजप किंवा शिवसेनेसोबत युती, आणि तिसरं आम्ही स्वबळाचा. बरं, नक्कीच समजले. आणि तुमची जी सूचना आहे त्याचा सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थितपणे विचार करू आणि पुन्हा एकदा आढावा घेऊ आमच्या वक्तव्याचा. विकासजी, जे आता अमोलजी म्हणालेले आहेत, तर ते पाहता मग आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या समोरनं किंवा वतीनं सुद्धा अशा पद्धतीची कुठली हातमिळवणीची इच्छा व्यक्त केली जाईल का न जाईल याबद्दलही आम्हाला उत्सुकता आहे. त्याबद्दल काय सांगाल? अजिबात असं काही नाहीये. आपण जे काय सूत्रांच्या हवाल्यावर काही चर्चा करतोय त्याच्यात फारसं काही तथ्य नाहीये. कारण मागच्या आठवड्यातच आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका झाल्या. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व जिल्हावार आढावा बैठका झाल्या. तिथं पक्ष नेत्यांनी सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिलेल्या आहेत की आपापल्या पातळीवर, स्थानिक पातळीवर आपण महाविकास आघाडीशी, घटक पक्षाशी तुमच्या पातळीवर तुम्ही आघाडी करायची, कशी करायची, त्याचे निर्णय स्थानिक पातळीवर, जिल्हा स्तरावर, शहराच्या स्तरावर दिलेले आहेत. याचा अर्थ असा नाहीये की महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाशी युती करावी किंवा त्यांना जवळ करावं. कारण महायुतीची विचारधारा ही वेगळी आहे. महायुती ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नाहीये, आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही संविधानाला मानणारे आहोत, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, आणि म्हणून आमच्या विचारधारेशी महायुतीतला पक्ष आता सध्या कुठलाही जुळत नाही. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे आम्ही निवडणुकीच्या पूर्वतयारीत आता गुंतलेलो आहोत. म्हणजे विकासजी, तुम्ही असं म्हणताय आणि त्याचबरोबर अमोलजी असं म्हणाले की अगदी कुठल्याही स्थानिक पातळीवरती सुद्धा, जिल्हा पातळीवरती सुद्धा किंवा त्याच्या खालच्या पातळीवर सुद्धा विचारधारेच्या याने किंवा महायुती धर्म असू देत, महाविकास आघाडीचा धर्म असू देत, हे बघता कुठेही हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही असं आपण म्हणताय? 100% कुठेही एकत्र येण्याचा संबंधच येत नाही. जोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी हा वैचारिक संघर्ष आहे, राजकीय संघर्ष आहे,
इथे अनेक प्रश्न आहेत. याच्यावर आम्ही महाविकास आघाडी या महायुती सरकारशी रोज आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर किंवा निवडणुकीतले जे काही आचारसंहिता, निवडणूक आयोगाचे जे काही गलथान कारभार चाललेला आहे, निवडणूक आयोग जसा काय भारतीय जनता पार्टीच्या घरची एक शाखा बनली की काय अशा पद्धतीचं वर्तन चालू असताना आम्ही मोर्चे काढतोय. महाविकास आघाडी ताकदीने त्या ठिकाणी त्या निवडणूक आयोगाचा पर्दाफाश पण विकासजी, बीडमध्ये जे झालेलं आहे की जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली, किंवा जवळपास